घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरणा संताच्या, दुसरे चरणा संताच्या, दुसरे चरणा संताच्या. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा, तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो. चराचरी मी कळा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माहे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहे दंडवत. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रोते रेखा, ताळ मृदंग श्रोते रेखा, ताळ मृदंग श्रोते रेखा, ताळ मृदंग श्रोते रेखा. तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, 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 प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशभर नाही जगात कृष्ण जन्माचे उत्सव संपन्न होत आहे. आज बरोबर मर्यादा आहे 12ला फुलं टाकायचे बरं का, ताडे सरकार 12ला. आज पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, एकंदर 5 पर्व वर्षामध्ये. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसिंह जयंती, महाशिवरात्र. त्यापैकी आजचं एक पर्व आहे आणि आजचा उपवास एकादशी सारखा करायचा बरं का. ताई आपलं दोघात राहू द्या, सांगायचं नाही कोणाला. ते ताटे साक्षीदार आहे, आपल्या तिघातच राहू द्या ना. आता सांगू फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेवायचं त्याला आपण बारस सोडणे म्हणतो, आणि जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जेवायचं याला पारणं म्हणतात. पारणे 5 आहे. राम जन्माचं पारणं, कृष्ण जन्माचं पारणं, वामन जयंतीचं पारणं, नरसिंह जयंतीचं पारणं आणि महाशिवरात्रीचं पारणं.
हे 5 पारणे जे 5 पर्व आणि वर्षाच्या 24 एकादशा हे 29 उपवास वैष्णवानी करायचेच. त्यात या वर्षी असा योग आला बरं का ताटे सेठ, 71 वर्षांनी योग आहे हा. 1953 साली असा श्रावण महिना आला होता. 1953. त्यानंतर 2024 आला. 5 सोमवारचा श्रावण 53 साली आलेला. आज 4था सोमवार आहे आणि गोकुळ अष्टमी आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. 5 सोमवार आहे याच्यात. 5, 12, 19, 26, 2 मोजले का नाही तुम्ही? मी कसंही बोलो विघ्ने बाबा. 5, 12, 19, 26, 2 आलं. हा बस 5च आहे. 5 ऑगस्टला पहिला सोमवार, त्या दिवशी श्रावण सुरू झाला. 12 तारखी ऑगस्टचा दुसरा सोमवार, 19 तारखेला तिसरा झाला, 26चा चौथा आहे आणि 2 सप्टेंबरचा अमावस्या श्रावणी पोळा, त्या दिवशी आपला श्रावण संपतो, तेव्हाही सोमवार. तुम्ही सांगा 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवार हा योग आहे. आणि हे वैष्णवाला मान्य आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाशी भांडताना, आम्ही हक्काचं मागतो देवा, आमच्या बापाची ठेव आहे. देव म्हणले एवढ्या हक्कानी मागण्यासारखं तुमच्या बापाने काय केलं? उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. गेला भोग वटा आम्हाला, गेला भोग वटा आम्हाला, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. गेला भोग वटा आम्हाला, गेला भोग वटा आम्हाला, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. हे केलं आमच्या बापानं. उपवास पारणी राखिला दारवंटा. दारवंटा राखला म्हणजे भक्ती केली, पारणी म्हणजे पर्वाचे उपवास केले, आणि उपवास शब्दानं एकादशी, व्रत एकादशी करीन उपवास, म्हणून उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. असा सुंदर योग आहे बरं का, सुंदर योग आहे. आज कृष्ण जन्माचा कार्यक्रम आहे. सिल्लोड तालुक्यातलं नाही, जिल्ह्यातलं हे वैभव आहे. लक्षात घ्या. जिथे आपण बसलो या गडाचं नाव गोवर्धन, बरं का प्रल्हादराव? गोवर्धन. आणि गोवर्धन करांगुळ उचलला म्हणून त्याचं नाव गोवर्धनधारी. मी का थांबलो? हे परिसरातल्या सर्व भाविकांचं कर्तव्य आहे. नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ. तसं सहकार्य चालूच आहे, कोणी मागं सरत नाही, पण अजून बरीचशी गरज आहे प्रल्हादराव, बरीचशी गरज आहे अजून. आणि लोक चांगले आहे इकडचे, कारण देवानंही त्यांचं चांगलंच केलेलं आहे ना. तुम्ही जरा भूतकाळ आठवा, प्रत्येक जणाला सांगतो मी, भूतकाळ आठवा. पूर्वी तुम्ही तेवढ्या घरात वास्तव्य करत होता, आता तेवढालं बाथरूम आहे. खरं आहे का नाही? कवेलाच्या घरात राहणारे महालात आलेले आहे. आणि म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे, याला सढळ हाताने सहकार्य करा, करतातच, करीत राहणार आहे.
आणि भगवान तुम्हाला 1000 हाताने वापसही करणार आहे. अजिबात त्याची चिंता करू नका. एकदा तो प्रसन्न झाला, ताठेला विचारा, पदर फाटला ना त्यांचा आता घेता घेता. एकदा 1000 हाताचा भगवान प्रसन्न होऊन जर द्यायला लागला, 2 हाताच्या माणसाची काय ताकद आहे संपत्ती सांभाळायची. आणि म्हणून इथे ज्याचे 10 रुपये लागतील त्याला माझा भगवान श्रीकृष्ण 1000 हातानं 10,000 वापस करेल. ही नोंद आहे, नोंद आहे. आणि इथे ज्याचं ज्याचं सहकार्य लागणार आहे ते तेवढं शेवटच्या दिवशी आपल्या सोबत येणार आहे, हे लक्षात ठेवा. बाकी प्रपंचाचं कितीही करा, तुम्ही करू नका असं म्हणत नाही मी, अवश्य करा, कितीही करा. पण याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवाच्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण इथून कितीतरी पिढ्या जातील तरी गोवर्धन गडावर डोकं टेकवताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. सूरत से कीरत बडी बिनपंख उड जाय, सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाय. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सूरत. या 3.5 हाताच्या शरीराला सूरत म्हणतात. सूरत से कीरत बडी बिनपंख उड जाय. हे सूरत तुम्हाला जर सिल्लोडला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीबवालं 25 रुपये मागतं. सूरत सिल्लोडला न्यायला हरिदासजी 25 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात ठेवा. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय, अरे सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे भाऊ. बाळपण सारखं शरीर तारुण्यात नाही आणि तारुण्यासारखं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरपान हातात, खुळखुळ्या काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी, पप्पी दे बाळा, पप्पी दे बाळा, पप्पी दे. आता इमानदारीनं सांगा, असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही? काही नाही, काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग फुलंबरीला जा. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, तोंड पाहत पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला बरं का दिनेश दासजी, कैसा विपरीत झाला. अरे तोच देह नव्हे तुझा. ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते त्या देहाकडे कोणी पाहत नाही. जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला, त्याला पाणी सुद्धा देत नाही. म्हणून सूरत तो जाती रही, हे जाणार आहे. पण ज्याचा ज्याचा या ठिकाणी सहभाग नोंदवल्या जाणार आहे तो अमर होणार आहे. आणि मला खात्री आहे संत भगवान बाबा जरी भगवान गडावर बसले तरी तिथून उदार दात्याला मोबाईल करणार आहे. मी हे जोरात का बोलतो? मला इंदोरीकर महाराज म्हणले कीर्तन रंगवायचं असेल तर असं म्हणत जा. म्हणून आपलं मी सुरू केलं. विठ्ठल बरोबर करू, वेळेत करू सगळे. तुम्हाला इथल्या लोकांना अनुभव आहे. बरोबर 12ला जन्म करायचा. बस दिनेश दासजी बरोबर करतो. आता ज्याचा आज अवतार आहे, जो प्रगट होणार आहे,
त्याचं मुळातलं वर्णन आहे, काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच नाही म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. मग तो भक्ताच्या अधीन आहे बरं का ताई. भक्ताच्या इच्छेप्रमाणे जशी भक्ताची इच्छा असेल. आता ताईने सांगितलं असेल कृष्ण जन्म त्यांच्या कथेत झालेला आहे, म्हणून अगदी थोडक्यात स्पर्श करून गुलाल टाकून झालं. पुढचं कळलं तुम्हाला. सगळ्या गोकुळात चर्चा सुरू झाली दबक्या आवाजात. राधेच्या घरी थोर होतो हरी. चर्चा पण दबक्या आवाजात. हे तुला काही माहिती आहे का ग? तुला काही माहिती आहे का रे? काय हा जाताना लहान असतो आणि राधेच्या घरात गेल्यावर तरुण होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. चर्चा चालू झाली सगळीकडे. आता एक लक्षात घ्या, राधा शुकाचार्याला बरं का नारायणी देवी, राधा शब्द आला की उलट व्हायचं. लेखणी ठेवून द्यायचे, धारा लागायच्या डोळ्याला. नुसतं राधा शब्द आल्यावर धारा. का श्याम श्याम रटत राधा. श्याम माझा तो अभ्यास नाही बरं का. आपलं तोडकं मोडकं रामायण सांगतो, हे तुमचं ऐकू ऐकू चालू आहे. श्याम श्याम रटत राधा आपही श्याम भई. फिर पूछत अपने सखियन को राधा कहा गई. श्याम 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 चिंतन करता करता राधाच श्याम झाली आणि मैत्रिणींना म्हणू लागली राधा कुठं गेली. याच्यातून राधेची भक्ती पहा. का ग तू काल आली नाही देवाकडे? ती म्हणाली येणार होते. मग सासून सासरा घरी होता. गरवा में साजन है आने में उलझन है. कळतं का नाही? मग ते ठरायचं. फिर कौन से जगह का वादा वो मेरी राधा तू कहा मिलेगी. बस कामापुरतं येणार होते. हे बघ आता ते चालणार नाही. सासरा होता आणि सासू होतीन, ते नवरा होता आणि ते म्हणला नाही आता नाही. आपण त्याच्या झालो ना. मग जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. आता तलवारी खाली मान घालायची वेळ आली तरी आता माघार घ्यायची नाही. जब प्रेम के पंथों में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. राधा आणि श्रीकृष्ण रामायणामध्ये बरं का ताई, रामायणामध्ये उर्मिला, भागवतामध्ये राधा. अजूनही अनिर्णित आहे वनवास कोणाला. खरा वनवास उर्मिलेला आहे.
पानी में मीन प्यासी, कारण सीता वनवासात आहे पण रोज मालकाचं दर्शन आहे. भरताची पत्नी मांडवी ती राजमहालात असली तरी प्रभूचं चिंतन आहे. श्रुतकीर्ती, पण उर्मिला पाणी में मीन प्यासी, पाण्यात राहून मासा तहानलेला, तशी राजमहालात राहून तिचा विश्वासही आहे. बरं का, आपण ऐकलं रामायणामध्ये ते खाली पाडलं बिना टोकाचा बाण मारून भरत आणि नंदीग्रामात हनुमानजीला प्रकरण वाढवत नाही, सगळे ऐकलेलं आहे. आणि हे कळालं तेव्हा सगळ्या भेटायला येतात नंदीग्रामामध्ये. परिचय करून द्यायचं काम भरतजीने केलं. ये मेरी माँ कौशल्या देवी, मेरी माँ सुमित्रा जी है, ये दशरथ की रानी कैकेयी, मेरे गुरुदेव वशिष्ठ, अरुंधति माता है, सुमंत प्रधान मेरा छोटा भाई शत्रुघ्न, उनकी पत्नी श्रुतकीर्ती है, मेरी धर्मपत्नी मांडवी. उर्मिलेचा परिचय करून देता देता भरतासारखा साधू रडला. अरे काय पात्र असेल. हनुमान जी, ये मेरे रघुकुल का गौरव, रघुकुल की शान, लखन भैया की पत्नी उर्मिला है, बहुत दुखी है. पण उर्मिलाच प्रसन्न दिसत, बाकी रडत होत्या. हनुमान जी आले, माँ मैं ब्रह्मचारी संसारी के सुख दुख का स्वानुभव मुझे नहीं है, लेकिन मेरा एक सवाल है, मी जर सूर्योदयाच्या आत गेलो नाही आईसाहेब द्रोणागिरी घेऊन तर उद्या विधवा व्हावं लागतं, तुम्हाला कुंकू लावता येत नाही तरी प्रसन्न आहे. हा का, मला शंका आहे. माझ्या पतीला शक्ती लागूच शकत नाही. बसून सांगता काय तुम्ही, रात्रीचा डॉक्टर उचलून आणला, हे औषध घेऊन चाललो, लागूच शकत नाही. अहो शक्ती लागली माते. मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती है, तू जानता नहीं, आप जानते. तो देखो हनुमान, माझ्या पतीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही, तर शक्तीला जागाच कुठे शिल्लक आहे. शक्ती लागेल ती श्रीरामाला. अहो लक्ष्मण लागली, मी वाद घालत नाही. आता माझा प्रश्न आहे, यावेळेला माझे पती लक्ष्मणजी काय करतात. वो तो राम की गोद में सो रहे. राम जी क्या कर रहे, लखन के लिए सर पटक पटक के रो रहे. सच है, सच है. देखो हनुमान, जिसको शक्ति लगी है वो राम जी रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ मेरे पति लखन जी राम की गोद में सो रहे, तो उर्मिला किस लिए रोएगी हनुमान. हे पात्र रामायणातलं उर्मिला, तसं भागवतातलं राधा. सगळीकडे चर्चा. एक दिवस सगळे भगवान सारखे रडत होते, सारखे रडत होते, सारखे. मी तिथेच होतो म्हणून सांगतो, एकच तास राहिला, रडते माझे पाड आहे तुम्हाला. समजाविता राहीना, काय करावं. बाकीच्या गवळणी आल्या, चॉकलेट घे रे किशन्या, बटर घे रे, ग्लुकोजचं बिस्किट घे रे किशन्या. तो पाहिना त्यांच्याकडे. यशोदा कडेवर घेऊन उभी. यशोदा सामोरून राधा चालली. सकाळपासून रडत होता देव बाप्पा. नुसतं राधेला बघितल्या बरोबर किसनरावचं हसणं सुरू झालं. सगळ्या चकित झाल्या की सकाळपासून रडतो हा, ना आता यशोदेचं लक्ष गेलं. ए राधे इकडे आली. अगं सकाळपासून रडतंय माझं बाळ, आणि तुला बघितल्या बघितल्या हसलं. बाकीच्या गवळणी म्हणाला, राधे आम्ही सकाळपासून प्रयत्न करतो, चॉकलेट घे रे कृष्णा, बटर घे रे कृष्णा, ग्लुकोजचं बिस्किट घे रे कृष्णा, आमच्याकडे कृष्णा पाहत नाही, आणि तुला बघितल्याबरोबर हसायला लागला. राधा म्हणाली, तुम्ही आज सकाळपासून लागल्या त्याच्या मागं. बिस्किट घे रे, चॉकलेट घे रे, बटर घे रे, आणि तू याच्या लागी वो तेजी येले भो, 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 याच्या लागी वो तेजी लाया, याच्या लागी वो अष्टांगात योग,
सकाळपासून बिस्किट घे रे आणि चॉकलेट घे रे. तू काय केलं? याच्या लागी ओ केले नाना याग, याच्या लागी ओ तेजी येले भोग, याच्या लागी ओ विषयाचा त्याग, याच्या लागी अष्टांगादी योग ओ. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, बक्षिले कंद मुडे प्राशिले जीवना. म्हणून हसलाय तो. तुम्ही सकाळपासून लागल्या. राधे मग आता एक करत जाणार काय, माझा कृष्ण रडत जाईल तेव्हा येत जा. नाही जमत का? आमचा सासून सासरा परमार्थाच्या विरोधात आहे, कीर्तन ऐकायला जाऊ देत नाही तर ते एकच काय असं आहे का? मग रडत जाईल तेव्हा तूच घेऊन जात जा. राधे 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 घेई श्याम सुंदरा, ने आता झडकरी आपुलिया मंदिरा. राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी. नेल्यानंतर देवा लहान आहे तुम्ही, मोठा पाहिजे होता अशी राधेची इच्छा. एकदम 25 वर्षाचा तरणा बांड झाला देव. राधेच्या आनंदाला पारावार नाही. राधेच्या घरी थोर होतो हरिया. तरणा बांड झाला, आनंद राधेला. पण एवढ्यात काय झालं ताटे, कधी न येणारा राधेचा पती अनया दुपारी आला. हातून कडी लावलेली ते बाहेरून दार ठोकतय. बरं का देशनाची, राधे दार उघड, राधे दार उघड. राधे घाबरून गेली. देवा ही 14 जानेवारी कधीच येत नाही दुपारचं, कसं काय आजच टपकलं. आता माझं काही खरं नाही, तुमच्या पाया पडते लहान व्हा. नाही जमत राधे, मोठं सांग अजून. तुमच्या पाया पडते लहान व्हा. मोठं सांग लहान व्हा. देवा देवा लहान व्हा, मी पाया पडते लहान व्हा, लहान व्हा देवा. असं म्हटल्यावर 1 वर्षाचा झाला. पिवळा झगा, अनेक भुंग्याने एकत्र बसावं, काळे कुरळे केस, लांबून बघा छोट्या दोनसा छोटा बाण लावला अशा भोवया आणि नासिका, हसला म्हणजे गालाला खड्डे, मस्तकाला छोटी पट्टी मोराचा पीस, हातात खुळखुळा, वरचे 2 दात, ऊर्ध्वदंत दोयम जातम. आणि बस मग राधेनं पदरच खोला कमरीला आणि हे दम काढना. दार उघड राधे. आलेन खास कन दार उघडलं आणि त्याच्यावर विजेसारखे कडाडले. काही कामं असतात का नाही घरी? अर्धा तास झाला. दार उघड राधे, दार उघड राधे, दार उघड राधे. हादरलं. याला उलटा चोर कोतवाल को डाटे. राधे काय नाही, अर्धा तास उभा आहे मी, मोठ्या माणसाचा आवाज येत होता घरातून. अशा शंका असेल ना तुम्हाला, तू उद्या गुरं घेऊन मी जाईल, घरचे काम तुम्ही करा. नाही ऐकू नाही भाऊ, हे मी स्वतः ऐकलंय. अहो मोठ्या माणसाचा आवाज नाही, मोठ्या माणसाचं लेकरू घरात आहे. हात धरला पतीचा आणि ओढतच आणला. बघा कोण आहे. श्रीकृष्णाला पाहिलं. अनयानं रडणं सुरू केलं. आनंदानं कृष्णजीला उचललं. हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला. नामा म्हणे अनया आनंदला मनी, नामा म्हणे अनया आनंदया मनी, नामा म्हणे अनया आनंद
राधेच्या पतीच्या अनयाच्या आनंदाला पारावार नाही. नामा म्हणे अनया आनंदला मणी हृदयी चक्र पाणी आलिंगीला राधे. हा योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान आज तुझ्यामुळे मला दर्शन घडलं. मी चाललो बरं का, आता मी चाललो, 11 वाजून गेले, मी चाललो रानात, पण तुला कर्मच जाणार नाही तेव्हा कृष्णाला घेऊन येत जा. परवानगी देऊन गेलं बरं का ताठे. दृष्टांत संपला माझा. जेव्हा राधेनं इच्छा व्यक्त केली, मोठा व्हा देवा, 25 वर्षाचा झाला. पती आल्यावर राधा घाबरली. आता लहान व्हा देवा, 1 वर्षाचा झाला. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी इच्छा, पूर्वी धरावी इच्छा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी इच्छा, पूर्वी धरावी इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी इच्छा, पूर्वी धरावी इच्छा, भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी इच्छा, पूर्वी धरावी इच्छा, पूर्वी धरावी इच्छा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. किंवा पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा, म्हणून या हरी धरी विकट रूप ते धवा. थोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे, म्हणे पुनश्च भेटवा विभो स्वरूप गोजरे. बस ही तसंच आहे हे बरं का प्रल्हादजी, तसंच आहे. विनंती केली का नाही अर्जुनानं? ताडे बाबा, पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा, मला विश्वरूप दाखवा देवा. दाखवलं. अर्जुन म्हणला दिसत नाही. अरे चुकलं माझं. न तुमाम शक्यचे द्रष्टुम अननैव सौचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. चर्मचक्षुनं दिसत नाही तुला, दिव्य दृष्टी दिली. जेव्हा ते विश्वरूप पालन अर्जुन घाबरला. देवा घाबरलो मी, हे बंद करा आता. पहिलंच दाखवा किरीटनम गदिनम चक्र हस्त. तसंच आहे ना काय, मला कधी कधी होतं रे वयमानानं काय. बरोबर आहे श्लोक. किरीटिनम गदिनम चक्र हस्त मिच्छामी तो द्रष्टुम अहम. जमला मला ते एकादमात म्हणायची सवय आहे ना, मध्ये थांबलं की पुढचं आठवत नाही. आता जमलं. किरीटनम हा, नाही तर उलटी गीता पाठ केली असं ना, पण ते थांबलं की ते तुकडा पडला की पुढचं येत नाही बरं का. दिसणाची आमची सवय आहे. एका दमा श्लोक म्हटला तर येतो. किरीटनम गदिनम चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. पहिल्यासारखं दाखवा देवा, पहिल्यासारखं. पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा, म्हणून या हरिधरी बिकट रूप ते धवा. झालं काय? थोर अनर्थ जाहला. खाली मान घातली. मोबाईलमध्ये आहे नाही ना? हा, बस. अरे किती संकट असलं तरी इथं प्रसन्न राहायचं भाऊ बरं का. खाली मान घालू नको. अरे मोहाचा रस पिणारे केवढ्या प्रसन्नतेने घेतात ताटेजी, तुम्हाला माहित नाही. काचेचा ग्लास, एकामेकाच्या ग्लासाला ग्लास लावून चर. मग मी म्हणतो मोहाचा रस जर एवढ्या प्रेमानं एवढ्या प्रसन्नतेनं लोक घेतात, अरे हा आनंदाचा रस आहे भाऊ. कसा घेतला पाहिजे? उलट सगळ्या जगाचं संकट आल्यावर खाली मान घातली. पाहतच नाही तो माझ्याकडे काय त्याचं माझं वाकडं आहे बांधावून काय माहित.
मला वाटलं आता बघल आता बघल आता बघल, आता माझा उद्धार झाला भाऊ तू बघितल्यामुळे. फक्त खाली मान घालू नको बस. विठ्ठल असे जर 10-5 श्रोते पुढे असले ना, जगातला कोणताही बाबा आला नापास गोवर्धन गडावर. अरे प्रसन्नतेनं ऐकायचं भाऊ. आता तुला झोपायचं आहे घरी गेल्यावर. ताठेंना विचारा, मला झोप नाही. 10 वाजता काल्याचं कीर्तन तुळजापूरचं आहे. तुम्हीच विचार करा. तरी आम्ही म्हणतो का आमचं हे दुखतं ना आमचं ते दुखतं, दवाखान्यात इथं कशाला आला, ते नाही चालत. पुन्हा एकदा पार्थ विनवी. तरी ती बारके हाकलली मी बाजूला, मला माहित होतं काय काय होणार आहे पुढं. पार्थ विनवी माधवा असे विश्वरूप दाखवा, म्हणून या हरिधरी बिकट रूप ते धवा. थोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे, म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. अर्जुनानं इच्छा केली विश्वरूप दाखवा, दाखवलं. घाबरला, आता पहिल्यासारखं दाखवा, मग पुन्हा चतुर्भुज दाखवलं. याला म्हणतात तुका म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा. काय म्हणतील अभंग घेतला आणि चालला कुठं बाबा. शेवटच्या चरणाला आलो आम्ही. कुठं येऊ, वक्त्याला स्वातंत्र्य आहे. कोणाही चरणात काय केंद्र सरकारचा नियम आहे की अभंगाच्या पहिल्या चरणापासून सुरुवात करावी, असा काही मोदी साहेबांनी नियम केला का? अरे आपल्याला स्वातंत्र्य आहे, फक्त सिद्धांत बरोबर यावा एवढंच. 2 न 2 4, 4 महत्वाचे आहे का नाही? मग 2 न 2 4च, 3.5 न अर्धा 4च, 3.25 न पाऊण 4च, 1.25 न 2.25 4च. मग तुम्हाला 4ची गरज आहे, आम्ही कोण्या चरणात जाऊ? शेवटी आलो. तुका म्हणे पुरवी इच्छा, जया तैसा विठ्ठल. ज्याची जशी जशी इच्छा असेल बस ती त्याची पूर्तता आमचा देव करतो. तेथे कल्पतरू पुरविता, तेथे कल्पतरू पुरविता, तेथे कल्पतरू पुरविता, तेथे कल्पतरू पुरविता. तुका म्हणावी त्याच्या इच्छा करू, तेथे कल्पतरू पुरवितो, तेथे कल्पतरू आम्ही जे जे इच्छा करून ते ते कल्पतरू पुरविता. म्हणून तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. साधक बाधक व्यवहारासाठी ताठेजी समान सत्ता पाहिजे. समान सत्तेशिवाय साधक बाधक व्यवहार होत नाही.
एखाद्या माणसाला झोपतून जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय, मग ते तयारीने झोपतं का नाही? उशाकडे स्टूल ठेवतं प्रल्हादजी, स्टूलवर तांब्या, त्याच्यात पाणी, फुलपात्र, झोपला, झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात लागली तहान. आणि अख्खा सिल्लोड तालुका फिरत होता, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो. अरे पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून आहे. मग तालुकाभर का फिरतं? सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. व्यवहार म्हणून होत नाही. मग याची तहान केव्हा जाईल? ते स्वप्नातच आलं पाहिजे गेवराईला. आणि त्याला स्वप्नातच एक वॉटर बॅग वाटलं भेटलं पाहिजे. आणि त्यानं पाणी पाजलं पाहिजे, हे गटागटा प्यालं पाहिजे. तहान जर स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं. तहान जागृतीतली, मग पाणी उशाकडचं. माऊलीचा एक माहिती आहे, घायाळ बरे का विघ्ने महाराज, बरळतं ते स्वप्नात. अरे वाचवा, चाकूचे वार झाले, रक्तबंबाळ झालो, जखमा झाल्या, वाचवा वाचवा वाचवा. माऊली, हा हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्याव? माऊली म्हणले पेशंट कुठला आहे? स्वप्नातला आहे. काय म्हणतं ते? घायाळ झालो म्हणतात, वाचवा. दवाखान्यात नेऊ नका. दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या. जाग झालं का बिना औषधाचं दुरुस्त. स्वप्नीची या घायाळा वख दच्छे वची धनंजया. म्हणून तहान स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं, तहान जागृतीतली असेल तर पाणी उशाकडचं. मग इथे कंसासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि हा बाबा पारमार्थिक सत्तेत. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला कंस मारण्यासाठी त्याला व्यावहारिक सत्तेत यावं लागलं. म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. आणि एकदा नराकार झाला ना, मग महाराज म्हणतात हे भांडवल घेऊन हा धंदा घेवोनिया चक्रधरा, 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 चक्रधरा, घेवोनिया 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 चक्रधरा. हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. भंडारा के पाया पासी, 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 भंडारा के पाया पासी. मग तो निराकार असणारा भगवान नराकार होतो, सगुण साकार होतो. आणि मग भक्ताच्या रक्षणासाठी हा बिझनेस, बरं का ताटे, बिझनेस धंदा, बिझनेस करतो. पण धंद्यासाठी भांडवल काय वापरतो? घेऊन या चक्रगदा, हे भांडवल आहे.
चक्र गदा हातात घेऊन हा धंदा. हा आता बरोबर, आता थोडक्यात करावं लागेल. समृद्धीचा वापर करू. आता समृद्धी निघाला ना. आता अजिबात टेन्शन घेऊ नका. 12च्या आत 5 तासात तर नागपूर. घेऊन या चक्र गदा. आणि दोन्ही भक्तासाठीच आहे. गदा दुर्जनाचा चेंदामेंदा करण्यासाठी, चक्रही दुर्जनाच्या नायनाटासाठी. दुसरं एक, भक्ताला झालेला अभिमान त्याचा नाश करण्यास आहे. गदा अभिमानाचा करी चेंदा. कारण अभिमान झाला म्हणजे भक्त दूर जातो. म्हणून अभिमान घालवायचं ठिकाण ताई. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात काय हा नाश अहंकाराचा. गदा अहंकाराचा चेंदा करण्यासाठी अथवा दुर्जनाच्या नायनाटासाठी गदा. चक्रही त्यासाठीच आहे. फक्त तुम्ही एवढंच करायचं, पडता जडभारी दासी आठवावा हरी. दासी आठवावा हरी. तुम्ही एवढं केलं का, मग तो होऊने दिसीना, 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 मग तो होऊने दिसीना. आड घाले सुदर्शन, आड घाले सुदर्शन, मग तो होऊने दिसीना, मग तो होऊने दिसीना. आड घाले सुदर्शन, आड घाले सुदर्शन, मग तो होऊने दिसीना, मग तो होऊने दिसीना, मग तो होऊने दिसीना. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, मग तो होऊने दिसीना. आड घाली सुदर्शन, आड घाली जमला होता. आता चक्र गदावर आलो आपण. मग तो होऊने दिसीना, पडता जडभारी दासी आठवावा हरी. फायदा, मग तो होऊने दिसीना, आड घाली सुदर्शन. चक्र यासाठी, किंवा यमदूताला सांगताना नका जाऊ तया गावा. माझे भक्त नाम घेतात ना, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा का सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. 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 जाऊ तया गावा, जाऊ तया गावा. नारकाच्या शिवा, नारकाच्या शिवा. सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. 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 बस बस, हे धंद्याचं भांडवल चालू आहे. घेऊन या चक्र गदा. हे भांडवल आहे. कशासाठी? धंदा करण्यासाठी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. अहो, चक्र गदा घेऊन हाच धंदा करतो म्हणजे आता 11:30 वाजत आले. हाच धंदा करतो म्हणजे नेमका कोणता? भक्ता राखे पाया पाचे, भक्ता राखे पाया पाचे, भक्ता राखे पाया पाचे, भक्ता राखे पाया पाया पाचे, भक्ता राखे पाया पाचे, भक्ता राखे
पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी दुर्जना दे सवारे दुर्जना दे सवारे सवारे भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पाचे भक्ता राखे पाया पाचे दुर्जना से सवारे दुर्जना से सवारे सवारे भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पाचे दुर्जना से सवारे दुर्जना से सवारे दुर्जना से भक्ता राखे पाया पासी दुर्जना से संवारे दुर्जना से संवारे दुर्जना से संवारे हाची धंदा आता जे प्रमाण उचललं ना हा धंदा करतो भांडवल चक्रगदा घेवणिया चक्रगदा हाची धंदा हाची म्हणजे दुसऱ्या चरणातला भक्ता राखे पाया पासीन दुर्जनासी संवारी भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा संवार अहो पण तो धर्म संस्थापनेसाठी आहे ना अरे हो धर्म काय पदार्थ आहे का तो धर्मीच्या आश्रयाने असतो ते आश्रित आहे आश्रित पहा तुम्ही गुण गुणीच्या आश्रयानं हे दोन्ही मृदंगाचार्य जर स्टँडवर दिसले तर यांचं महत्त्व कळणार नाही पण वाजवायला लागले की लोक टाळ्या वाजवतात पोरं पोरं गुणी आहे बरं का गुणी आहे गुण काही पदार्थ नाही गुणीच्या आश्रयाने असतो हे लक्षात ठेवा गोडी पदार्थ नाही तो गुळ्याच्या आश्रयाने आहे नाहीतर प्रवचन करता येतं मॅडम शिकवत होत्या मुलांना गोळ्याची ढेप 10 किलोची टेबलवर ठेवली होती ताठे कोण्या गावला हे अजिबात विचारू नका फक्त ऐकत जा बरं का बाळांनो आपला भारत देश कृषी प्रधान आपल्या देशात काही जिल्हे ऊस उत्पादनासाठी अधिक अग्रेसर आहे अमक्या ऊसाच्या पासून रस काढून प्रक्रिया केल्यावर याच्यात रूपांतर होतं त्याला गुळ म्हटल्या जातं तो गोड असतो बरं का रे कळलं सर्वांना एक वारकऱ्याचं लेकरू होतं त्याच्यात ते उभं झालं मॅडम काय ऊस कोणता रस कसा काढायचा प्रक्रिया करून याच्यात रूपांतर याला म्हणतात गुळ हे कळलं मग गोड असतो ते नाही कळलं इकडे 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 त्याला जवळ बोलावला गुळाचा तुकडा तोडून खायला दिला सांग रे आता कळलं मॅडम गुळ गोड आहे का अरे गोडीवर प्रवचन करता येईल अनुभव घेणारे तुकडाच द्यावा लागतो कारण गोडी गुळाच्या आश्रयाने आहे ना गुण गुणीच्या आश्रयाने आहे सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे एक म्हणला आजचे महाराज नाजूक आहे बरं का विघ्ने महाराज नाजूक आहे त्यांना फुलाचं वजन सहन होत नाही मग सुगंधाचा हार करू अरे सुगंधाचा हार नाही हार फुलाचाच करावा लागेल का मलयानी शीतळू मलयानी शीतळू पालवे नये गाळू पालवे नये गाळू सुमनाचा परिमळू कुंभिताने सुमनाचा परिमळू कुंभिताने सुमनाचा परिमळू कुंभिताने सुमनाचा परिमळू कुंभिताने अरे पुरावा पाहिजे का नाही बोलण्याला ते आपले प्रकाश महाराज साठे काय म्हणतात
जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात. जाऊ द्या मरा पुरावा. माऊलीचा अभंग आहे हा. जमलं तर वाचा तुम्ही, जमलं तर वाचा. अभंग ज्ञानोबा रायाचा. मलयानीय सीतळू पालविये नये गाळू सुमणाचा परिमळू गुंफिता नये. अरे हार सुगंधाचा होत नाही, फुलाचा होतो. सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, तसं धर्म धर्मीच्या आश्रयाने. मग धर्म सांभाळण्यासाठी धर्मीचं रक्षण करणं आणि धर्मीला उपद्रव करणाऱ्या अधर्मीचा नायनाट करणं याचं नाव आहे धर्माची संस्थापना करणं. म्हणून भक्ता राखे पायापासी. गड्या बघू द्या बा, झाला आता जमतंय. दुर्जनासी संहारी या दोघांनं हेच काम केलं. म्हणून पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण भक्ता राखे पायापासीन दुर्जनासी संहारी. म्हणून साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होत असल्यामुळे त्याला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागतं. म्हणजे अव्यक्ताला व्यक्त व्हावं लागतं, अरूप असणाऱ्याला रूपाला यावं लागतं. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, आकारले अव्यक्त ते आकारले, आकारले अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, अव्यक्त आकारले. रूप आले गुणवंत, रूप आले गुणवंत, गुणवंत भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी. रूप आले गुणवंत, रूप आले गुणवंत भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी. काय जमला यंदा लयच मनावर घेतलं साथीदाराने. आणि मजा आली. सगळी महाराज मंडळी आहे. सप्ताह केला तरी महाराज संपणार नाही. पुन्हा सप्त्यात पुरतील एवढे महाराज इथे बसलेले आहे. आनंद आहे. बरोबर करू आपण. ते फुलं वगैरे वाटायची आहे का असा काय का झाला बरं पा आपण असाच करू. जय जयकार मग. हां जसं असेल तसं. विघ्ने बाबा तू का म्हणे कसं जसं असेल तसं. हा ना त्याला काय पोचतंय आपलं सगळं. एकदा हात वर करा सगळे. शूटिंगवाले एवढं घे. अरे हे उद्या येऊ दे पहिल्या पानावर पेपरला. मोठ्या मोठ्या बाता मारणाऱ्या शहरातल्या लोकांना म्हणू द्या सत्य कसे असतात. इकडे खेड्यात येऊन पहा म्हणावं हे. हा विठोबा रखुमाई एक टाळ वाजू नका. एक हात वर. हा त्याला ताकद. एक जरा. एक जरा थांबा. एक जरा ताकद लावा. एक हा
विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई भगवान बाबा की वामन महाराज दोन्ही कामं होते. हार घेतो तुम्ही चाल म्हणा. घेवनिया चक्र गदा 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 हाती धंदा करतो हाती धंदा जागा सोडू नका. करतो भक्त राखे पाया पाचे भक्त राखे पाया पाचे हाती धंदा करतो हाती धंदा करितो भक्त राखे पाया पाचे भक्त राखे पाया पाचे दुर्जनाची संहारे राम दुर्जनाची 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 संहारी दुर्जनाची संहारी भक्ता राखे पाया पाची भक्ता राखे पाया पाची दुर्जनाची संहारे दुर्जनाचे संहार दुर्जनाचे संहार दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्ता राखे पाया पाची भक्ता राखे पाया पाची भगवान बाबा के विठ्ठल 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 भक्ता राखे पाया बासे दुर्जनासे संहारी. अजून 18 मिनिट आहे. हा बरोबर करा. बरोबर होईल सगळे.
उत्कृष्ट जन्म झाल्याशिवाय आणि संपला शब्द काने आल्याशिवाय कोणी उठायचं नाही, जागा सोडायची नाही. हा, पृथ्वी सर्व सहन करायला तयार आहे, पण जेव्हा पापाचा अतिरेक होतो आणि ते वझ पृथ्वीला सहन होत नाही. बरं का, पाप भूमी से भारी, मग ती लटलट लटलट कापायला लागते. पा एखाद्या माणसाच्या क्षमतेपेक्षा डोक्यावर बोजा द्या त्याच्या. चौघांनी 1 क्विंटलचं पोतं उचलायचं आणि त्याच्या डोक्यावर ठेवायचं आणि बाजूला व्हा. पायापासून लटलट कापतं ते. काय कारण? क्षमतेपेक्षा वजन जास्त झालं. तसं पृथ्वीला हे वजन जास्त होतं तेव्हा लटलट कापती. त्याला आपण धरणीकंप म्हणतो. धरणीकंप, भूकंप. कुंभ पाकाची शरीरे आणि मग भूमी कापे त्याच्या भारे. ते सहन होत नाही. धरणेसी झाले वझे त्याचे, धरणीचे झाले ओझे त्याचे, धरणीचे झाले ओझे त्याचे. पापीचे भक्त दैत्य मातरे, पापीचे भक्त दैत्य जय मातरे, पापीचे भक्त दैत्य जय मातरे, पापीचे भक्त दैत्य जय मातरे. धरणीचे झाले ओझे त्याचे, धरणीचे झाले ओझे त्याचे, धरणीचे झाले ओझे त्याचे. मग वज सहन होईना ताटेची. पापीचे अभक्त दैत्येचे मातलेन धरणीचे झाले वझे त्याचे. आणि मग धरणी गायीचं रूप धारण करून आपल्या बापाकडे जाऊन रडती. तिचा बाप ब्रह्मदेव. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. ब्रह्मदेव विचारतो, पुरी का रडतेस बेटा? बाबा, बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसविना भार मज आता, मज आता, सोसविना भार मज आता, मज आता. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसविना भार मज आता, मज आता, सोसविना भार मज आता, मज आता, सोसविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म अधर्म झाला फार. का रडतेस बेटा? बाबा, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. मग देवतांनी मीटिंग घेतली. सर्व देव क्षीरसागर निवासी परमेश्वराकडे आले. वेळ कमी असल्यानं लगेच आले. 14 मिनिट राहिले. अजिबात काळजी करू नका. आणि मग दोघाचा संवाद सुरू झाला. ज्या शेषावर झोपला होता भगवान, शेषा काय आता जावं लागते गोवर्धन गडावर. शेषा प्रति बोले, लक्ष्मीचा वर आणि चला अवतार घेऊ आता. शेष म्हणला, अवतार तुम्ही जर म्हणला शिल्लोड पर्यंत फिरायला चला तरी तुमच्या सोबत यायची वासना राहिली नाही. अरे बाबा, काय झालं? काय झालं? पूर्वी तुमच्या सोबत अनुभव घेतला. मी लक्ष्मण झालो आणि तुम्ही राम झाला. सोशियले कष्ट तुम्हा सवे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्षे उपवासी राहिलो. काट्या कुट्यात जायचो, बोर फळ आणायचो. तुम्ही नवरा बायको दाबून खात होते. एक दिवस म्हटलं का लक्ष काय खाल्लं का रे? मागचं उकरून काढलं शेषानं. आता नाही तर कशाला.
फिरायला येणार नाही. अरे त्याचं काय झालं, त्यावेळेला तू माझा लहान भाऊ झालता लक्ष्मण. हा, मी मोठा झालतो राम. मोठ्यानं सांगायचं असते, लहान्यानं ऐकायचं. हो पण काही मर्यादा असते का नाही? 14 वर्ष उपवाशी फिरवलं. हां, ऐकायचं असते, ऐकायचं. बरं राव, जाऊ दे आता मागचं उकरून काढू नको. आता बदल करू. आता मी तुझा लहान भाऊ होतो कृष्ण, बरं का शशा, आणि तू माझा मोठा भाऊ हो बैराम. आता तू वडील होईगा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे पाळी नवी आज्ञा तुझे बार, पाळी नवी आज्ञा तुझे बार. आता तू वडील होईगा सर्वज्ञा, आता तू वडील होईगा सर्वज्ञ, आता तू वडील होईगा सर्वज्ञा. आता तू वडील होईगा सर्वज्ञ, पाळी नवी आज्ञा तुझी बारे. पाळी नवी आज्ञा तुझे बार, पाळी नवी आज्ञा तुझे बार. बस बस, आता बदल करू ना रे. तू माझा मोठा भाऊ हो बैराम दादा, आणि मी तुझा लहान होतो किसनराव. आता तू ऑर्डर द्यायची आणि पट्ट्यानं ऐकायचं. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, आणि पाळीन मी आज्ञा तुझी बारे. हा, मग ठीक आहे देवा, मागचं करतो वसूल. आता झालं. आता इकडे दोघाच्याही लग्नात विघ्न जायत आहे. लग्न म्हटलं की विघ्न आलं, मंदिर म्हटलं की घंटा.